काही लोक आहे ना, राग आला की जेवणावर राग काढतात, मूड ऑफ झाला की जेवणावर राग काढतात, उपाशी राहतात मूर्खासारखे. आपण नाही बाबा असं करत. उलट ज्या दिवशी दुसऱ्यांमुळे आपला मूड खराब झाला किंवा राग आला, जेवण बनवता येत असेल तर चमचमीत चांगलं जेवण बनवून करायचं आणि खायचं. किंवा खिशात पैसे असतील, चांगलं जेवण ऑर्डर करायचं आणि खायचं. मस्त बाहेर फिरायला जायचं, आईस्क्रीम पण ऑर्डर करून खायची. पण दुसऱ्यामुळे अजिबात उपाशी नाही राहायचं. समोरची व्यक्ती खाऊन पिऊन मस्त मस्त राहते आणि आपण रुसून बसायचं, फुगून बसायचं, उपाशी राहायचं का? तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये? भांडणं झाल्यावर, मूड ऑफ झाल्यावर ती उपाशी राहणारे मधले की मस्त पोटभर जेवणारे? कमेंट करून सांगा. पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांमुळे मूड ऑफ झाल्यावरती त्या दिवशी जास्त डबल जेवण करायचं, हे लक्षात ठेवा. उपाशी अजिबात राहायचं नाही. समजलं? चला.